पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील म्हाळुंगे इंगळे येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा उत्साहात पार पडला। या कार्यक्रमास परिसरातील मान्यवर आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती। पुणे जिल्ह्यातील म्हाळुंगे इंगळे येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। 6 जूनला साजरा केलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाचं औचित्य साधून हा अत्यंत भक्तिमय आणि उत्साही कार्यक्रम पार पडला। यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं। या सोहळ्याला आमदार बाबाजी काळे, पंचायत समिती सभापती विद्या मोहिते, पंचायत समिती सदस्य रुपाली कांबळे, शिवाजी वरपे आणि म्हाळुंगे इंगळे गावच्या सरपंच अर्चना म्हाळुंकर, खासदार प्रतिनिधी तेजस झोडगे हे विशेष उपस्थित होते। या प्रमुख मान्यवरांनी आपल्या मनोगतातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव केला आणि या पुतळ्याच्या स्थापनेपासून परिसरातील नागरिक आणि तरुण पिढीला महाराजांच्या विचारांची प्रेरणा मिळत राहील असं मत व्यक्त केलं। या सोहळ्यासाठी सर्व आजी माजी ग्रामपंचायत सदस्य व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। संपूर्ण वातावरण शिवाजी महाराजांच्या जयघोषाने दुमदुमून गेलं होतं। अत्यंत शिस्तबद्ध आणि भक्तिपूर्ण वातावरणात हा अनावरण सोहळा संपन्न झाला। लोकन्याय मराठीसाठी आशिष ढगे पाटील, चाकण, पुणे। आपल्या श्री क्षेत्र म्हाळुंगे नगरीमध्ये या ठिकाणी संपन्न होत असताना शिवाजीराव वरपे यांनी आताच या ठिकाणी सांगितलं की श्रीपती बाबांच्या आशीर्वादाने ही उद्योग नगरी आपल्या खेड तालुक्यामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि त्या काळच्या युती सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सुरुवात झाली। आपल्या भागामध्ये मग सर्वच गावं MIDCचा टप्पा क्रमांक 1, 2, 3, 4 आणि आता सुरू होत असलेल्या बिंदवडी भागाकडे रोकल भागाकडचा 5वा टप्पा अशा पद्धतीनं या MIDCचं विस्तारीकरण होत गेलं। म्हाळुंगे हा परिसर फार मोठा परिसर आहे। आपल्या सर्व भूमिदात्यांच्या त्या ठिकाणी जागा गेल्या आणि या ठिकाणी पाहता पाहता आपल्या आशिया खंडातील सर्वात मोठी उद्योग नगरी आपल्या चाकण पंचक्रोशीमध्ये या ठिकाणी खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात निर्माण झाली। त्या माध्यमातून प्रत्येक ग्रामपंचायतीवर नागरीकरण वाढल्याच्या नंतर उद्योग नगरीमध्ये होणारी जड वाहनांची वाहतूक वाढल्याच्या नंतर मग अंतर्गत रस्ते असतील, ड्रेनेजची व्यवस्था असेल, पाण्याची व्यवस्था असेल, अशा अनेक सुविधा पुरवणं त्या संबंधित स्थानिक ग्रामपंचायतींना अवघड होऊ लागलं। परंतु स्थानिक आपल्या MIDCच्या माध्यमातून कंपन्यांचे कर जमा झालेले असतील, या ठिकाणी नागरीकरणाच्या माध्यमातून वाढलेले फ्लॅट असतील, खोल्या असतील, याच्या नोंदणीतून मिळणारा कर असेल आणि पाणी पुरवठ्याच्या माध्यमातून मिळणारी पाणीपट्टी असेल, अशा वेगवेगळ्या माध्यमातून ग्रामपंचायतींनी आपलं उत्पन्न वाढवण्याचं काम केलं। परंतु तरी सुद्धा नागरीकरणाचे प्रश्न काही ठिकाणी अपुरेच आहेत। अशा परिस्थितीमध्ये ग्रामपंचायतचा स्वनिधी मोठ्या प्रमाणामध्ये असताना पंचायत समितीचा निधी असेल, जिल्हा परिषदचा निधी असेल, आमदार निधी असेल, खासदार निधी असेल किंवा केंद्र सरकारकडून येणारा 15 वित्त आयोगाचा निधी असेल आणि महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून मिळणारा निधी असेल, अशा सर्व निधींच्या माध्यमातून ही ग्रामपंचायत एक यशस्वीपणानं आपली वाटचाल आपल्या या खेड तालुक्यामध्ये करताना आपण पाहत आहोत। नागरीकरण जरी मोठ्या प्रमाणामध्ये वाढलं तरी सुद्धा गावची परंपरा, रीतिरिवाज, संस्कारक्षम वागणं बोलणं या गावातील सर्व ज्येष्ठ मंडळींपासून आत्ताची कार्यरत असणारी सर्व पिढी प्रामाणिकपणे श्रीपती बाबांच्या आशीर्वादाने करताना आपण पाहत आहोत। आणि मग अशा या ग्रामपंचायतच्या माध्यमातून यापूर्वी सुद्धा मी आपला ग्रामपंचायतचा उल्लेख गुणगौरव अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून या ठिकाणी केला। गेले 125 वर्ष सुरू असलेली श्रीपती बाबांची दिंडीची परंपरा, त्याचबरोबर खेड तालुक्यामध्ये आदर्श असणारी जिल्हा परिषदची प्राथमिक शाळा, गावातील देवस्थानचा परिसर आणि विकास कामं असतील, अंतर्गत रस्ते असतील, पाणी पुरवठा किंवा इतर काही सुविधा असतील, आपल्या या ग्रामपंचायतच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये देण्याचा प्रयत्न आपण यथोचितपणे करताना मी पाहत आहे।
अशा परिस्थितीमध्ये आमच्यासारख्या नेते मंडळींना या ठिकाणी कोणत्याही स्वरूपाचा निधी जरी दिला नाही तरी सुद्धा आपल्या ग्रामपंचायती या सक्षम आहेत आणि त्या माध्यमातून आपल्या ग्रामपंचायतींना निधी खर्च करताना किंवा ग्रामविकास करत असताना काही तांत्रिक अडचणी शासन दरबारी येत असतात त्या सोडवण्याचं काम आपल्या ग्रामपंचायतीला मी 2017 सालापासून जिल्हा परिषद सदस्य असताना पासून तर आज तागायत ज्या वेळेस आपल्या ग्रामस्थांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी मला ज्या गोष्टी सांगितल्या त्या तांत्रिक बाजू सोडवण्याचं काम आजपर्यंत या ठिकाणी केलं. तशाच पद्धतीनं आपल्या या पुतळ्यांच्या परवानग्यांच्या संदर्भात पहिल्या दिवसापासून ज्या ठिकाणी माझी गरज पडली त्या ठिकाणी स्वतः कलेक्टर साहेब असतील, वरिष्ठ अधिकारी असतील यांच्यापर्यंत आपल्या सर्वांच्या बरोबरीनं सहकार्याची भूमिका दाखवली आणि विशेष करून आपण सर्व ग्रामपंचायतने या ठिकाणी मोलाचं योगदान दिलं, वेळ दिला, सातत्य ठेवलं आणि त्यामुळं आज ज्यांच्या जीवावर आपण त्या हिंदू राष्ट्रामध्ये राहतो, चालतो, वाचतो, बोलतो ते छत्रपती शिवाजी महाराज यांनी खऱ्या अर्थानं स्वराज्याची निर्मिती केली आणि आपण कसं जगावं, चालावं, पुन्हा पुढे वाकावं आणि पुन्हा पुढे वाकू नये म्हणण्यापेक्षा पुन्हाच पुढे वाकायचं नाही असा आपल्या सर्वांना त्यांनी निष्कर्ष दिला, शिकवण दिली. ते धर्मवीर संभाजी महाराज अशा या 2 महान पुरुषांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण आपल्या गावामध्ये व्हावं जेणेकरून आपल्या गावचा स्वाभिमान, अभिमान आणि परंपरा आणि संस्कृती छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांच्या आशीर्वादानं आणि शिकवणीप्रमाणे आपल्या सर्वांना आदर्श मिळावा हीच खऱ्या अर्थाने या मागची संकल्पना आहे. केवळ गावात पैसे आहेत, ग्रामपंचायतीकडे निधी आहे किंवा लोकवर्गणी मिळते म्हणून या पुतळ्याचं अनावरण या मंडळींनी केलेलं नाहीये. काहीतरी स्मृती, आठवणी आणि या महान व्यक्तींचे आशीर्वाद आपल्या ग्रामस्थांवर राहावेत म्हणून खऱ्या अर्थानं परंपरा जपण्याचं काम आज सरपंचताई तुम्ही असेल, उपसरपंच असतील, तुमच्या बरोबर कार्यरत असणारे ग्रामपंचायतचे सर्व आजी माजी पदाधिकारी असतील, तुम्ही ज्यांचा मार्गदर्शक म्हणून उल्लेख करत आहात ते शिवाजीराजे असतील, रोहिदास भाऊ असतील आणि गावातील या ठिकाणी उपस्थित असणारी जी ज्येष्ठ मंडळी आहेत, अनुभवी मंडळी आहेत, या सर्व मंडळींचं मार्गदर्शन तुम्हाला लाभलं आणि त्या माध्यमातून आपण हे कार्य करू शकलात. तुम्ही केलेल्या या कामाबद्दल पुन्हा एकदा वैयक्तिक माझ्याही वतीनं उपस्थित असणारे आपले सर्व ग्रामस्थ पदाधिकारी, व्यासपीठावरील आम्हा सर्व मंडळींच्या वतीनं आणि आपल्या खेड तालुक्याच्या सर्व आम जनतेच्या वतीनं तुमच्या या Subscribe now and press the bell icon. Never miss an update.